ज्या पद्धतीनं आषाढी एकादशीला पंढरपूरमध्ये भाविकांची गर्दी होते, त्याच पद्धतीनं शिर्डीत देखील भाविकांची मांदियाळी पाहायला मिळते। शिर्डी माझे पंढरपूर असं म्हणत सर्व भाविक जे आहेत ते साईचरणी नतमस्तक होत आहेत। आणि आज खास उपवासाचं महत्त्व लक्षात घेता साईबाबा संस्थानच्या साई प्रसादालयामध्ये खिचडी आणि शेंगदाण्याची आमटी, आता शेंगदाण्याचं झिरकं जे आहे ते भाविकांना दिलं जातं आहे। दिवसभरामध्ये जवळपास 50 ते 60 हजार भाविकांसाठी या महाखिचडीचं नियोजन जे आहे ते साईबाबा संस्थानच्या वतीनं करण्यात आलं आहे। यामध्ये जर बघितलं तर 16 टन साहित्य जे आहे ते वापरण्यात आलेलं आहे। 4,500 किलो शेंगदाणा, 4,000 किलो साबुदाणा, 3,000 किलो बटाटे आणि शेंगदाणे तेल जे आहे ते खास करून या खिचडीसाठी वापरण्यात आलं आहे। जवळपास 1100 किलो तेलाचा वापर जो आहे तो केला जाणार आहे। आणि दिवसभरात जे भाविक आहेत ते या दर्शन घेतल्यानंतर याच प्रसादालयामध्ये खिचडीचा आस्वाद जो आहे तो घेताना आपल्याला पाहायला मिळतो आहे। एकंदरीत जर बघितलं पंचक्रोशीतील लोक देखील शिर्डीमध्ये येत असतात आणि साईबाबांचं दर्शन घेतल्यानंतर प्रसादालयामध्ये प्रसाद ग्रहण करत असतात। आज खरं तर उपवास आहे आणि त्या उपवासाच्या पार्श्वभूमीवर संस्थानं देखील खिचडी आणि झिरकेचा प्रसाद जो ठेवला आहे, कसं म्हणजे तुम्ही अन्नग्रहण करताय, प्रसाद ग्रहण करताय, कसं वाटतं? खूप छान वाटतंय, कारण खूप छान प्रसाद आहे। एवढे भाविक येत आहे, एवढ्यांना तो प्रसाद मिळतोय, खूप आम्ही नशीब समजतो तो आम्हाला प्रसाद भेटला आहे। खूप छान आहे, खिचडी वगैरे झिरकं खूप छान आहे। आपण घरी देखील बनवतो, मात्र जो स्वाद साईबाबा प्रसादालयातला आहे तो खरं तर अप्रतिम असा आहे असं भाविकांचं म्हणणं आहे। आणि आपण जर बघितलं तर हे उत्कृष्ट नियोजन जे आहे साईबाबा संस्थांच्या वतीनं करण्यात येत आहे। एकाच वेळी 10,000 भाविक बसू शकतील आणि प्रसाद घेऊ शकतील असं नियोजन या प्रसादालयामध्ये आशिया खंडातलं सर्वात मोठं प्रसादालय जे आहे ते साईबाबा संस्थांचं आहे। आणि अशा पद्धतीने आषाढी आणि महाशिवरात्र या दिवशी इतर भोजनापेक्षा म्हणजे डाळ भात, इतर चपाती या भोजनापेक्षा खिचडीचा प्रसाद जो आहे तो भाविकांसाठी दिला जातो। मनोज गाडेकर, TV9 मराठी, शिर्डी, अहिल्यानगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।